Good morning. Subject is health promotion. In health promotion, human body यामधली आपली लिम्फॅटिक सिस्टीम आज कंटिन्यू करूया. लिम्फॅटिक सिस्टीम ही एक इम्युन सिस्टीम आहे. ठीक आहे, जे आपल्या शरीरामध्ये एखादा ऑर्गॅनिझम आला की त्याच्याशी लढण्याचं काम करतं. सो लिम्फॅटिक सिस्टीम याचं पण एक वेगळं स्ट्रक्चर आणि वेगळे ऑर्गन्स आहेत आणि त्याप्रमाणे ती कार्यरत असते. लिम्फॅटिक सिस्टीम कॅरीज आवर इम्युन रिस्पॉन्स, जी आपली रोगप्रतिकारक शक्ती आहे ती त्यामध्ये ही लिम्फॅटिक सिस्टीम इन्क्लूड आहे. इट कन्सिस्ट ऑफ lymphatic vessels structure and organs that contain lymphatic vessels. सो या जे ही पूर्ण जी सिस्टीम आहे लिम्फॅटिक सिस्टीम यामध्ये लिम्फ आहे. लिम्फ म्हणजे फ्लुइड. ओके, एक फ्लुइड आहे त्याचं नाव लिम्फ आहे. देन लिम्फॅटिक वेसल्स त्यामधून जे लिम्फ फ्लो होत आहे. अँड स्ट्रक्चर एक ब्रांच लेग स्ट्रक्चर आहे प्लस ऑर्गन्स पण आहेत. ठीक आहे, दॅट कंटेन अ लिम्फॅटिक वेसल्स, असे ऑर्गन्स ज्यामध्ये लिम्फॅटिक वेसल्स प्रेझेंट आहेत. लिम्फ इज मेनली कंपोज ऑफ फॅट अँड लेस अमाऊंट ऑफ प्रोटीन. हे जे लिम्फॅटिक फ्लुइड आहे यामध्ये जास्तीत जास्त अमाऊंट ऑफ फॅट आहे आणि लेस अमाऊंट ऑफ प्रोटीन प्रेझेंट आहे. अँड रादर दॅन द प्लाझ्मा कंटेन प्रोटीन इन मोर अमाऊंट. ओके, सो हे अपोजिट आहे यापेक्षा. द रूट ऑफ लिम्फ फ्लो, हे जे लिम्फॅटिक फ्लुइड आहे हे कसं फ्लो होतं. लिम्फ फ्लो इज फ्रॉम lymph capillaries, then lymphatic vessels. From lymphatic vessels goes to the lymph trunk, then lymphatic duct and then subclavian vein. सो याचा फ्लो जो आहे तो याप्रमाणे आहे. लिम्फॅटिक कॅपिलरीज आहेत, जसं ब्लड वेसल्सचं स्ट्रक्चर आहे त्याचप्रमाणे हे लिम्फॅटिक सिस्टीमचं स्ट्रक्चर आहे. द लिम्फ कॅपिलरीज प्रेझेंट आहेत. स्मॉल कॅपिलरीज आर प्रेझेंट and it is the duct is flow from capillaries to the lymphatic vessels, from lymphatic vessels to the lymph trunk. जे कॅपिलरीज आहेत ते पुढे जाऊन ते कशामध्ये मर्ज होत आहे, वेसल्समध्ये, आणि वेसल्स पुढे जाऊन मोठ्या डक्टमध्ये मर्ज होत आहे. आणि जे डक्ट आहे, ट्रंक आहे, ती लिम्फॅटिक डक्टमध्ये मर्ज होते. ठीक आहे, आणि हे जे पूर्ण लिम्फॅटिक फ्लुइड आहे डक्टमधलं ते सबक्लेवियन वेनमध्ये जाते. ओके, सबक्लेवियन वेन कुठे आहे. सबक्लेवियन वेन जे सुपिरियर आपला वेना केव्हा आहे हार्टमधून निघालेला, हार्टपर्यंत ते ब्लड डिऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन जाते. ओके, हा जो सुपिरियर वेना केव्हा आहे या सुपिरियर वेना केव्हाच्या पुढे जाऊन ब्रांचेस होतात. ओके, त्यामधली एक ब्रांच आहे ती सबक्लेवियन वेन आहे. ठीक आहे, कारण जो सुपिरियर वेना केव्हा आहे ही मोठी वेन आहे. ओके, जी डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते. ओके, जे हार्टपर्यंत पोहोचवते. सो तेच वरती जाऊन तिथे त्याचे दोन ब्रांचेस होतात, त्यामधली एक आहे ती सबक्लेवियन वेन आहे. ठीक आहे, सो हे जे पूर्ण लिम्फॅटिक डक्टमधून जे फ्लुइड लिम्फ पास होत आहे ते कुठे जात आहे, मर्ज होत आहे सबक्लेवियन वेनमध्ये. ठीक आहे, सो लिम्फ फ्लो इज ड्यू टू अ स्केलेटल मसल. हा लिम्फचा फ्लो कशामुळे होतोय, बिकॉज ऑफ द स्केलेटल मसल्स कॉन्ट्रॅक्शन. ओके, जे स्केलेटल मसल्स आहेत जे आपले ते कॉन्ट्रॅक्ट्स आणि रिलॅक्स होतात आणि रेस्पिरेटरी मुवमेंट्स आहेत आणि काही मुवमेंट्स विथ द हेल्प ऑफ वॉल ऑफ लिम्फ वेसल्स. जे लिम्फ वेसल्सचे वॉल आहेत त्यामुळे हे डक्ट आहे ते फ्लो होत आहे. ठीक आहे, नाव द लिम्फॅटिक ऑर्गन्स. हे लिम्फॅटिक ऑर्गन्स कोणते कोणते आहेत, यामध्ये प्रायमरी ऑर्गन आहे आणि सेकंडरी ऑर्गन आहे. सो प्रायमरी म्हणजे सर्वात प्रथम ऑर्गन कोणता आहे, रेड बोन मॅरो अँड थायमस. जे आपल्या लॉंग बोन्समध्ये बोन मॅरो प्रेझेंट आहे तिथे लिम्फॅटिक ऑर्गन्स आहेत. ओके, प्रायमरी लिम्फॅटिक ऑर्गन हे आहे प्रायमरी लिम्फॅटिक ऑर्गन. आणि थायमस विच आर प्रेझेंट अबाव द हार्ट. ओके, हार्टच्या जस्ट वर हा थायमस प्रेझेंट असतो. थायमस इट इज ऑल्सो कम इन द एंडोक्राइन ग्लँड. ओके, सो थायमस आहे, तर थायमस आहे ही हे लिम्फॅटिक ग्लँडमध्ये, लिम्फॅटिक ऑर्गन, लिम्फॅटिक सिस्टीममध्ये याचं
कॅल्क्युलेशन केलं जातं. ठीक आहे. देन सेकंडरी लिम्फॅटिक ऑर्गन आर लिम्फ नोड्स, स्प्लीन, लिम्फॅटिक नोड्यूल्स. हे सेकंडरी ऑर्गन्स आहेत. त्यामध्ये काय येतात, लिम्फ नोड्स हे आपल्या पूर्ण बॉडीला स्कॅटर झाले, वरपासून खालपर्यंत सगळीकडे पसरले गेलेले आहेत नोड्स. ओके. जेव्हा आपल्याला इन्फेक्शन होतं तेव्हा या नोड्सना सूज येते. जसं आपल्याला थ्रोट इन्फेक्शन झालं की या साईडला थोडी सूज आलेली दिसते, दॅट इज लिम्फ. लिम्फना इन्फेक्शन होतं आणि त्यामुळे त्या स्वेल होतात, मोठ्या होतात, टेंडर होतात. जसं ट्युबरक्युलोसिसचं इन्फेक्शन झालं की या साईडच्या जे नोड्स आहेत त्या स्वेल होतं आणि तिथे पस फॉर्मेशन होतं, कारण ह्या लढत असतात एखाद्या मायक्रो ऑर्गॅनिझमच्या विरुद्ध. ठीक आहे. तर सेकंडरी लिम्फॅटिक ऑर्गन्स आर लिम्फ नोड्स, स्प्लीन आणि लिम्फॅटिक नोड्स. ठीक आहे. सो हे जे लिम्फॅटिक लिम्फ नोड्स आहेत, दीज आर अनकॅप्सूल्ड एक शेप. हे जे लिम्फॅटिक नोड्स आहेत हे कशा प्रकारे आहेत, एक शेप आहेत. ओके. अंड्याच्या आकाराचे स्ट्रक्चर विच आर लोकेटेड अलॉंग द लिम्फ वेसल्स. हे पूर्ण लिम्फ वेसल्समध्ये प्रेझेंट आहेत. and the lymph enters the node through the afferent lymphatic vessels and it is filtered and exit through a efferent lymphatic vessels. इन त्याचं स्टार्टिंगमध्ये ते एंटर होतात आणि ते लिम्फॅटिक वेसल्सचं एंड आहे तिथून बाहेर पडतात. ठीक आहे. द लिम्फ नोड्स आर साइट्स ऑफ प्रॉलिफरेशन ऑफ प्लाझ्मा सेल्स अँड टी सेल्स. लिम्फ नोड्समध्ये काय काय होतं, इथे जे प्लाझ्मा सेल्स आहेत, जे ब्लडमधले प्लाझ्मा सेल्स ते इथे फॉर्म होतात आणि ते व्हाईट ब्लड सेलचा एक प्रकार आहे लिम्फोसाइट, टी लिम्फोसाइट, तो इथे तयार होतो लिम्फ नोडमध्ये. ओके. आणि इथेच मॅच्युअर्ड होतो, इथेच तो मोठा होतो. देन स्प्लीन. स्प्लीन इज द लार्जेस्ट ऑर्गन. स्प्लीन काय आहे, स्प्लीन इज द लार्जेस्ट ऑर्गन ऑफ लिम्फॅटिक टिश्यू. ओके. हा लिम्फॅटिक टिश्यूने बनलेला मोठा ऑर्गन आहे अँड इट इज द साईट ऑफ बी सेल्स प्रॉलिफरेशन. सो लिम्फॅटिक जे व्हाईट ब्लड सेल्स आहेत त्याच्यामध्ये बी लिम्फोसाइट्स आहेत आणि टी लिम्फोसाइट्स आहेत. सो बी लिम्फोसाइट्स कुठे तयार होत आहेत, या स्प्लीनमध्ये, आणि टी लिम्फोसाइट्स कशामध्ये तयार होत आहेत, लिम्फ नोड्समध्ये. ठीक आहे. सो बी लिम्फोसाइट्स प्रॉलिफरेशन अँड द प्लाझ्मा सेल, इथेही प्लाझ्मा सेल्स फॉर्म होतात आणि बी लिम्फोसाइट्स फॉर्म होतात. कुठे, स्प्लीनमध्ये. अँड द फॅगोसाइट्स ऑफ बॅक्टेरिया अँड वॉर्न आउट आरबीसीस. सो हे फॅगोसायटिक ॲक्शन पण करते इथे. जसं एखादा मायक्रो ऑर्गॅनिझम घुसला की त्याला ते गिळंकृत करतं, त्याला बोलतात फॅगोसायटिक ॲक्शन. ओके. सो ह्या बी लिम्फोसाइट काय करतात, फॅगोसायटिक ॲक्शन करतात. ठीक आहे, बॅक्टेरियाच्या विरुद्ध. आणि ज्या आरबीसीज आहेत, ज्या डेथ झालेल्या रेड ब्लड सेल्स आहेत, ते कुठे त्यांचं लास्ट कुठे एंडिंग होतं, स्प्लीनमध्ये. ठीक आहे. द लिम्फॅटिक नोड्यूल्स आर स्कॅटर्ड थ्रू आउट द म्युकोजा. हे जे लिम्फॅटिक नोड्यूल्स आहेत हे कुठे सगळीकडे स्कॅटर झालेत, फ्रॉम अप टू द बॉटम. ओके. दे आर स्कॅटर्ड अलॉंग द म्युकोजा. जे आपलं इंटरनल ऑर्गन्स आहेत, जसं जी आय ट्रॅक आहे, गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक, त्याचा आतला जो म्युकोजा आहे तिथेही या लिम्फॅटिक नोड्यूल्स प्रेझेंट आहेत. जे काय करतं, जे आपण अन्न खातो त्यातलं प्रोटीन आणि लिपिड ॲब्झॉर्ब करून घेतं आणि परत ते ब्लडमध्ये मिक्स करतं. ठीक आहे. हे लिम्फॅटिक नोड्यूल्सचं काम आहे. सो फंक्शन्स काय आहेत लिम्फॅटिक नोड्यूल्सचे, आपण जे पहिल्यांदाच बघितले स्टार्टिंगला. द फंक्शन ऑफ लिम्फॅटिक सिस्टीम इज रिटर्न द प्रोटीन अँड फ्लुइड फ्रॉम द ब्लड, टू द ब्लड. सो हे जे जी आय ट्रॅकमध्ये जे नोड्यूल्स आहेत ते ॲब्झॉर्प्शनचं काम करतात. काय ॲब्झॉर्प्शनचं काम करतात, प्रोटीन अँड लिपिड, आणि ते परत ब्लडमध्ये मिक्स केलं जातं. ठीक आहे. इट कॅरीज द लिपिड फ्रॉम द जी आय ट्रॅक टू द ब्लड अँड प्रोटेक्ट अगेन्स्ट द डिसीज कॉझिंग मायक्रोब्स. कशाबद्दल ते लढा देत आहे, जे आपल्या मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्या शरीरामध्ये घुसले आहेत त्यांच्या विरुद्ध हे लढा देतात. ठीक आहे. हे फंक्शन्स आहेत लिम्फॅटिक सिस्टीमचे. ठीक आहे. सो लिम्फॅटिक सिस्टीमबद्दल तुम्हाला एवढंच शिकायचं आहे की हे लिम्फॅटिक सिस्टीम नक्की काय आहे, कशामुळे, त्याच्यामध्ये काय काय कन्सिस्ट आहे. ओके. सो लिम्फॅटिक सिस्टीम कॅरीज इम्युन रिस्पॉन्स. हे फक्त रोगप्रतिकारक शक्ती आहे आपल्या शरीरातली एक,
इट कन्सिस्ट ऑफ लिम्फ म्हणजे फ्लुइड आहे, lymphatic vessels, structure and organ that contain lymphatic vessels. So lymph is mainly composed of, हे lymph म्हणजे हे जे फ्लुइड आहे त्यामध्ये काय आहे, large amount of fat and less amount of protein. The route of lymph flow is from lymph capillaries to lymphatic vessels, from lymphatic vessels to lymph trunk, from lymph trunk to the lymphatic duct, and from duct to the subclavian vein. Lymph flow is due to a skeletal muscle contraction. हा lymph flow कशामुळे होतोय, skeletal muscleच्या contraction मुळे आणि respiratory movements मुळे आणि with the help of lymph wall of the lymph vessels. जे lymph vessels मध्ये wall आहेत त्यामुळे हा flow होतोय. जे lymphatic organs दोन प्रकारचे आहेत, प्रायमरी lymphatic organ आणि सेकंडरी lymphatic organ. हे प्रायमरी lymphatic organ कोणते आहेत, रेड बोन मॅरो अँड थायमस. सेकंडरी lymphatic organs are lymph nodes, spleen and lymphatic nodules. ठीक है. So this is all about the lymphatic system. कळलं lymphatic system बद्दल? आपल्याला काही डिटेल मध्ये शिकायचं नाहीये, फक्त lymphatic system म्हणजे काय, याच्यामध्ये काय काय कंटेंट आहे, त्याचं फंक्शन काय आहे. फंक्शन पण तुम्हाला आधी मी दिलेलं आहे. काय काय फंक्शन आहे, काय काय फंक्शन आहे, प्रोटेक्ट अगेन्स्ट disease causing bacteria and it returns the protein and lipid from GI tract. ओके, GI tract मध्ये ऍब्सॉर्ब केलेलं जे प्रोटीन आणि लिपिड आहे ते परत ब्लड मध्ये मिक्स करण्याचं काम हे लिम्फॅटिक नोड्यूल्स करत असतात, किंवा हे लिम्फॅटिक सिस्टीमचे हे फंक्शन आहे. ठीक आहे. फंक्शन returns protein and fluid to blood, carries lipid from gastrointestinal tract to blood. Protect against disease causing microbes. So this is the function of lymphatic system. झालं की